गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण थ्री फेज सिंक्रोनस मोटर या चॅप्टरमधला नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो स्टडी करणार आहे. सो लास्ट लेक्चरला आपण पॉईंट नंबर 6 जो होता मेथड ऑफ स्टार्टिंग सिंक्रोनस मोटर हा पॉईंट आपण सुरू केला होता. या मेथड्समध्ये पहिल्या दोन ज्या मेथड्स आहेत स्टार्टिंग विथ द हेल्प ऑफ सम एक्सटर्नल ड्रायव्हिंग सोर्स हा पॉईंट आणि सेकंड म्हणजे स्टार्टिंग ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर. हे दोन पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरला कव्हर केले आहेत. सो त्यातला जो थर्ड पॉईंट राहतो आहे आपला स्टार्टिंग द सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग ऑर वाउंड रोटर इंडक्शन मोटर. हा जो पॉईंट आहे आज आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. पहिले दोन पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेतच. ओके, तो पॉईंट आपण स्टडी करणार आहे. तो पॉईंट आहे स्टार्टिंग ॲज अ स्लिप रिंग ऑर वाउंड रोटर इंडक्शन मोटर. सो या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंक्रोनस मोटर जे असणार आहे ते ॲज अ इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट करायचे, पण ती स्लिप रिंग ऑर वाउंड रोटर इंडक्शन मोटर अशी स्टार्ट करायची. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट स्टार्टिंग द सिंक्रोनस मोटर ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर इज नॉट सुटेबल फॉर द ॲप्लिकेशन्स रिक्वायरिंग हाय स्टार्टिंग टॉर्क सच ॲज क्रशर्स, कन्व्हेयर्स एटसेट्रा. म्हणजे काय, आपण याच्या अगोदरचा जो पॉईंट बघितला स्टार्टिंग ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर, हा पॉईंट आपण अगोदर स्टडी केला आहे. आता आपण जर सिंक्रोनस मोटर ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट केली तर काय होतं, तर त्या सिंक्रोनस मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जो असतो तो टॉर्क कमी होतो. ओके, सो आपल्याला जर सिंक्रोनस मोटर क्रशर किंवा कन्व्हेयर ह्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करायची असेल आणि ती मोटर आपण ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट केली तर ती मोटर असणार आहे ती रिक्वायर्ड टॉर्क प्रोड्यूस करू शकत नाही. ओके, सो आपण जर सिंक्रोनस मोटर क्रशर किंवा कन्व्हेयर यासारख्या ॲप्लिकेशनला कनेक्ट केली असेल तर ती सिंक्रोनस मोटर आपल्याला ॲज अ स्लिप रिंग ऑर वाउंड रोटर इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट करावं लागते. कारण वाउंड रोटर किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी असते ती जास्त स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस करू शकते. ओके, सो सिंक्रोनस मोटर आपण जर अशा ॲप्लिकेशनला कनेक्ट केलेली आहे ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉर्क लागतोय, सो त्या ठिकाणी ती सिंक्रोनस मोटर आपण ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून सुरू करणार आहे, कारण स्लिप रिंग इंडक्शन मोटर जास्त स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस करू शकते. ओके, आणि सेकंड पॉईंट काय, जर सिंक्रोनस मोटर आपण अशा ॲप्लिकेशनला कनेक्ट केलं आहे ज्या ठिकाणी लो स्टार्टिंग टॉर्क लागतो त्या ठिकाणी ती सिंक्रोनस मोटर आपण ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून सुरू करू शकतो. ओके, सो या पॉईंटमध्ये आपण बघतोय की सिंक्रोनस मोटर आपण जर क्रशर किंवा कन्व्हेयर यासारख्या हाय स्टार्टिंग टॉर्क लागणाऱ्या ॲप्लिकेशनला कनेक्ट केली असेल तर ती मोटर आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून सुरू करू शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला ती मोटर ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर अशी सुरू करावी लागते. ओके, त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणारच आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट, इन सच केसेस द सिंक्रोनस मोटर विथ फेज वाउंड डॅम्पर्स मे बी यूज्ड. ओके, सो आपल्याला जर सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून यूज करायचे असेल तर त्यामध्ये काय केलं जातं, तर रोटरवरती जे डॅम्पर वाइंडिंग असणार आहे ते डॅम्पर वाइंडिंग दोन्ही एंडला शॉर्ट सर्किट न करता त्या डॅम्पर वाइंडिंगचं एक 3 फेज सर्किट तयार केलं जातं. सो लास्ट पॉईंटला आपण काय बघितलेलं आहे, मी तुम्हाला ज्यावेळेला सिंक्रोनस मोटर आपण ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून सुरू करणार होतो त्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की हा रोटर असेल, हा असा रोटर असेल सिलेंड्रिकल, त्याच्यावरती इथं रोटरचा पोल असणार आहे, हाही असा सिलेंड्रिकल असणार आहे. ओके, आणि ह्या पोलवरती आपण या ठिकाणी कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे असे बार्स इन्सर्ट केलेले असणार आहेत आणि हे जे बार्स असणार आहेत ह्या दोन्ही एंडला असे एंड रिंगने शॉर्ट सर्किट केले असणार आहेत एकमेकांना. ओके, सो या टाईपचं जे कन्स्ट्रक्शन असतं ते स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये असतं. आता आपल्याला जर ती सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून रन करायचं असेल तर या ठिकाणी काय केलं जातं, हे जे कॉपरचे बार्स असणार आहेत ते कॉपरचे बार्स शॉर्ट न करता, अजून करा, हा कोर आहे, याच्यावरती हा पोल आहे असा, आणि याच्यावरती कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे बार्स इन्सर्ट केलेले आहेत, असे कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे बार्स इन्सर्ट केले. आता हे बार्स एकमेकांना शॉर्ट न करता ह्याचं काय करतात, तर ह्याची वाइंडिंग तयार केली जाते, 3 फेज वाइंडिंग तयार केली जाणार आहे. ओके, सो हा दोघांमधला डिफरन्स आहे. ज्यावेळेला आपल्याला सिंक्रोनस मोटर ॲज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट करायचे आहे त्यावेळेला ते डॅम्पर वाइंडिंग एकमेकांना किंवा डॅम्पर वाइंडिंगचे दोन्ही एंड्स एकमेकांशी शॉर्ट केले जाणार आहेत. पण सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून सुरू करायचं असेल तर ते डॅम्पर वाइंडिंगचे दोन्ही एंड्स शॉर्ट न करता त्याच्यापासून एक 3 फेज वाइंडिंग तयार केली जाणार आहे. ओके, नेक्स्ट, दीज मोटर्स हॅव युजली सायलेंट पोल कन्स्ट्रक्शन. म्हणजे
स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये काय असतं तर रोटरवरती जे पोल्स असतात ते सायलेंट टाईप्स असतात, म्हणजे प्रोजेक्टेड पोल्स असतात. म्हणजे सायलेंट पोल्स म्हणजे तुम्हाला माहीत आहेच, हा रोटर असेल तर रोटरवरचे जे पोल्स असतात ते असे बाहेर आलेले असतात, सायलेंट पोल्स असतात. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पोलच्या इथं वरती स्लॉट्समध्ये कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स इन्सर्ट केलेले असतात, ज्याला आपण म्हणतो डॅम्पर वाइंडिंग. ओके, सो हे जे डॅम्पर वाइंडिंग असणार आहे हे डॅम्पर वाइंडिंग 3 फेजमध्ये कनेक्ट केलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, टोटल इथं किती दाखवलेले आहेत, मी 3 डॅम्पर बार वाइंडिंग दाखवले आहेत. इथं 3 बार्स आहेत, इथं 3 बार्स आहेत आणि इथं 3 बार्स आहेत. सो टोटल किती असणार आहेत, टोटल त्याचे 12 बार्स असणार आहेत. म्हणजे इथले 3 इथले 3 इथले 3 असे 4 पोल आहेत आणि प्रत्येक पोलवरती 3 बार्स आहेत, त्यामुळे टोटल बार्स होणार आहेत 12 बार्स. आता कनेक्शन करत असताना कसं केलं जातं तर ह्या 12 बार्सचे मिळून 3 फेज वाइंडिंग तयार केलं जातं. सो प्रत्येक वाइंडिंगमध्ये टोटल 4 बार्स असणार आहेत. सो हे 3 आणि ह्यातला 1 असे टोटल 4 बार्स मिळून एका फेजचं वाइंडिंग तयार करतील. नंतर हे 2 आणि हे 2 मिळून एका फेजचं वाइंडिंग तयार करतील आणि हा 1 आणि हे 3 असे मिळून एका फेजचं, म्हणजे असे 3 फेजसाठी ते आर्मेचर डॅम्पर वाइंडिंग असणार आहे ते वाउंड केलं जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे त्या ठिकाणी डॅम्पर वाइंडिंग शॉर्ट न करता त्या डॅम्पर वाइंडिंगचं मिळून 3 फेज वाइंडिंग तयार केलं जातं. ओके, सो तेच पुढच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे. थर्ड पॉईंट मी सांगतो, दीज मोटर्स हॅव युजली सायलेंट पोल कन्स्ट्रक्शन. मी आता दाखवलं त्याप्रमाणे. नेक्स्ट पॉईंट, बट द बार्स ऑफ डॅम्पर वाइंडिंग इन्स्टेड ऑफ बिईंग कनेक्टेड टू द एंड रिंग्स आर कनेक्टेड टू फॉर्म अ बॅलन्स 3 फेज स्टार कनेक्टेड वाइंडिंग. म्हणजे सांगितल्याप्रमाणे डॅम्पर वाइंडिंग जे असणार आहेत ते एकमेकांना शॉर्ट न करता, म्हणजे डॅम्पर वाइंडिंग शॉर्ट करायचे म्हणजे काय असतात तर ह्या असे डॅम्परचे बार्स असतात, कॉपरचे बार्स असणार आहेत आणि या एंडला काय केलं जातात तर ते एकमेकांना असे एंड रिंगनी शॉर्ट केले जातात आणि या साईडला पण ते एंड रिंग वापरून एकमेकांना शॉर्ट केले जाणार आहेत. सो असं न करता या टाईपचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्क्विरल केजमध्ये मागच्या टाईपमध्ये केलं जाणार आहे. पण ह्या केसमध्ये असे एकमेकांना शॉर्ट न करता हे जे बार्स असणार आहेत हे बार्स बाहेर काढले जाणार आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे बार्स असणार आहेत ते एकमेकांना शॉर्ट करून इथून असं वाइंडिंग तयार केलं जाणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला 3 फेज वाइंडिंग मिळेल, 3 फेज स्टार कनेक्टेड. कसं तर हा एक बार आहे, इथं ब्लॅक कलर दाखवतो, हा एक बार आहे, हा एक बार आहे आणि हा एक बार आहे. या बारचे जे एंड टर्मिनल्स आहेत हे एकमेकांना शॉर्ट केलेत. सो या ठिकाणी तुमचा न्यूट्रल पॉईंट्स असणार आहे तो तयार होणार आहे आणि हा एक आणि हा एक आणि हा एक असे 3 वाइंडिंग्स किंवा 3 टर्मिनल्स तुम्हाला बाहेर मिळतील. सो असं 3 फेज वाइंडिंग रोटरवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो हे 3 फेज वाइंडिंगचे एक टर्मिनल्स एकमेकांना शॉर्ट करून न्यूट्रल फॉर्म केलं जाणार आहे आणि हे जे 3 टर्मिनल्स असणार आहेत हे 3 टर्मिनल्स आता ह्या रोटरच्या पुढं जो स्लिप रिंग असणार आहे स्लिप रिंगला आणून कनेक्ट केले जाणार आहेत. सो इथे तुम्हाला ते बघायला मिळेल. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, द टर्मिनल्स ऑफ दिस वाइंडिंग आर ब्रॉट आउट थ्रू द स्लिप रिंग टू अ 3 फेज स्टार कनेक्टेड व्हेरिएबल रेजिस्टर. ओके, म्हणजेच काय मग सांगितल्याप्रमाणे तिथे डॅम्पर वाइंडिंग असणार आहेत त्याचे एक टर्मिनल्स शॉर्ट करून न्यूट्रल पॉईंट तयार केला जाणार आहे आणि राहिलेले 3 टर्मिनल्स आहेत ते रोटरपासून बाहेर काढले जाणार आहेत आणि एका स्लिप रिंगला प्रत्येकी एका स्लिप रिंगला आणून कनेक्ट केले जाणार आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट, मोटर इज स्टार्टेड जस्ट लाईक अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर with the resistance in the rotor circuit, full supply voltage is applied across the stator terminal. ओके, सो जी मोटर असणार आहे ती सिमिलर टू स्लिप रिंग इंडक्शन मोटरसारखी सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये काय केलं जाणार आहे तर त्या रोटर सर्किटमध्ये सुरुवातीला रेजिस्टन्स ॲड केला जाणार आहे आणि त्या मोटरला फुल व्होल्टेज सप्लाय अप्लाय केला जाणार आहे. तर त्याचं कन्स्ट्रक्शन दिसायला कसं असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे असणार आहे आपलं स्टेटरचं वाइंडिंग जे 3 फेज स्टार कनेक्टेड आहे. या वाइंडिंगला आपण 3 फेज सप्लाय देणार आहे फुल व्होल्टेज असलेला. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रोटरवरती जे डॅम्पर वाइंडिंग आहेत त्या प्रत्येक डॅम्पर वाइंडिंगचं एक टर्मिनल कनेक्ट करून या ठिकाणी असा न्यूट्रल पॉईंट तयार केला जाईल आणि राहिलेले 3 टर्मिनल्स आहेत ते असे टर्मिनल्स त्या रोटरपासून बाहेर काढून प्रत्येकी एका स्लिप रिंगला एक याप्रमाणे कनेक्ट केले जाणार आहेत. सो इथे तुम्हाला ते बघायला मिळेलच. ओके, तर तुम्ही बघू शकताय हे पहिलं जे डॅम्पर वाइंडिंग आहे ते इथं पहिल्या स्लिप रिंगला कनेक्ट केलं आहे. 2 नंबरचं हे असणार आहे ते इथं कनेक्ट केलेलं आहे. ते 3 नंबरचं आहे 3 नंबरच्या स्लिप रिंगला आणून कनेक्ट केलं आहे. ह्याच्या स्लिप रिंग असतात त्या रोटरवरतीच पुढं माउंट केलेले असतात. ओके, तर त्या स्लिप रिंगवरती इथं तर ब्रशेस रेस्ट केले असतात म्हणजे त्याच्यावरती असे होल्ड केलेले असतात
आणि ते ब्रशेस जे असणार आहेत त्या ब्रशेस नंतर इथं व्हेरिएबल रेजिस्टर 3 फेज व्हेरिएबल रेजिस्टर बँकला आणून कनेक्ट केले जाणार आहेत. तो डायग्राम तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बघायला मिळेलच की रोटरवरचे जे डॅम्पर वाइंडिंग आहेत हे डॅम्पर वाइंडिंग स्टारमध्ये कनेक्ट केलेत आणि एक एक टर्मिनल राहत आहेत ते स्लिप रिंगला आणून कनेक्ट केलेले आहेत. त्या स्लिप रिंगवरती इथं ब्रशेस होल्ड केलेले आहेत आणि ते जे ब्रशेस आहेत ते ब्रशेस एका व्हेरिएबल रेजिस्टर बँकला आणून कनेक्ट केले आहेत. सो या ठिकाणी एक स्टार्टर त्यांनी यूज केलेला आहे. या ठिकाणी एक स्टार्टर यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 पोझिशन आहेत, एक स्टार्ट पोझिशन आहे, एक दुसरी असणार आहे रन पोझिशन. सो ज्या वेळेला आपण सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून सुरू करणार आहे त्यावेळेला काय केलं जाणार, हा जो स्टार्टर असणार आहे ह्याचे जे 3 टर्मिनल्स आहेत, स्टार्टरचे 3 टर्मिनल्स इथं दिसत आहेत, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. हे जे 3 टर्मिनल्स असणार आहेत हे 3 टर्मिनल पहिल्यांदा स्टार्ट पोझिशनमध्ये इथं कनेक्ट केले जाणार आहेत असे, म्हणजे ह्या स्टार्ट पोझिशनला कनेक्ट केले जातील. हा स्टार्टर आहे तो इकडे असा लेफ्ट साईडला मूव्ह केला जाईल, म्हणजे हे 3 टर्मिनल्स असे कनेक्ट होत आहेत, म्हणजे स्टार्ट पोझिशनला तो स्टार्टर येतो आहे. नंतर स्टेटरचे वाइंडिंग असणार आहे, त्या स्टेटरच्या वाइंडिंगला 3 फेज फुल व्होल्टेज सप्लाय अप्लाय केला जाणार आहे. सो त्यामुळे काय होणार, सप्लाय अप्लाय केल्यानंतर स्टेटर वाइंडिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार, ते फील्ड रोटरच्या वाइंडिंगला जाऊन लिंक होणार आहे. रोटरच्या वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होणार आणि रोटरच्या वाइंडिंगमधून करंट फ्लो व्हायला सुरू होणार आहे. पण आता रोटरचं जे वाइंडिंग आहे ते वाइंडिंग आपण व्हेरिएबल रेजिस्टरला कनेक्ट केलं आहे थ्रू स्लिप रिंग अँड ब्रशेस, म्हणजे हे वाइंडिंग आपण ह्या व्हेरिएबल रेजिस्टरला कनेक्ट केलं आहे, पण कनेक्ट करण्यासाठी आपण स्लिप रिंग आणि ब्रशेसची मदत घेतलेली आहे. सो ह्यामध्ये काय केलं जाणार, तर पहिल्यांदा फुल व्होल्टेज इथं अप्लाय केलं जाणार, फुल व्होल्टेज स्टेटरला दिलं जाणार आहे आणि हा जो रेजिस्टन्स असणार आहे हा रेजिस्टन्स मॅक्झिमम व्हॅल्यूला सेट केला जाणार आहे. ओके, सो रेजिस्टन्स मॅक्झिमम व्हॅल्यूला सेट केल्यामुळे काय होणार, तर या रोटरमधून फ्लो होणारा जो स्टार्टिंग करंट असणार आहे तो स्टार्टिंग करंट लिमिटमध्ये ठेवला जाणार आहे. नेक्स्ट, जसं जसं मोटर आपलं स्पीड वाढवेल किंवा मोटरचं स्पीड वाढत जाईल तसाच हा रेजिस्टन्स असणार आहे तो रेजिस्टन्स कमी कमी केला जाणार आहे. रेजिस्टन्स ज्यावेळेला पूर्णपणे कमी होईल त्यावेळेला काय केलं जाणार आहे, हा जो स्विच असणार आहे जो सुरुवातीला आपण स्टार्टमध्ये कनेक्ट केला होता तो आता इकडं रनमध्ये कनेक्ट केला जाणार आहे. सो हे रनमध्ये कनेक्ट केल्यावरती काय होते, तर हे जे 3 टर्मिनल्स असणार आहेत ही तसे शॉर्ट होणार आहेत. ओके, सो स्विच तुम्ही रन पोझिशनला टाकला काय होतं आहे, या ठिकाणी कनेक्ट केलेला जो एक्सटर्नल DC सप्लाय असणार आहे तो सप्लाय आता रोटर वाइंडिंगला दिला जाणार आहे. आता रोटर वाइंडिंगला सप्लाय मिळतो म्हणजेच काय, तर रोटर वाइंडिंगला एक्सायटेशन मिळणार आहे आणि रोटर वाइंडिंगला एक्सायटेशन मिळालं की काय होतं आहे, तो जो रोटर असणार आहे तो सिंक्रोनस स्पीडने फिरायला सुरू करणार आहे. ओके, सो अशा प्रकारे स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून आपण सिंक्रोनस मोटर सुरू करू शकतो किंवा सिंक्रोनस मोटर रन करण्यासाठी आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल यूज करू शकतो. ओके, सो पॉईंट्स कुठले कुठले लक्षात ठेवायचे आहेत, तर या मोटरमध्ये काय केलं जाणार आहे, या टाईपची जी मोटर असणार आहे म्हणजे सिंक्रोनस मोटर जर आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्क ॲप्लिकेशनमध्ये यूज करायची असेल तर ती मोटर आपण ॲज अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट करणार आहे. सो स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून स्टार्ट करण्यासाठी काय केलं जातं, तर त्या मोटरमधलं रोटरवरचं जे डॅम्पर वाइंडिंग असणार आहे ते डॅम्पर वाइंडिंग शॉर्ट न करता त्या डॅम्पर वाइंडिंगपासून 3 फेज स्टार कनेक्टेड कनेक्शन तयार केलं जाणार आहे. ओके, सो रोटरवरचं जे वाइंडिंग असणार आहे डॅम्पर वाइंडिंग, त्या डॅम्पर वाइंडिंगचं मिळून 3 फेज स्टार कनेक्टेड वाइंडिंग तयार केलं जाणार आहे. त्यातले एक एक टर्मिनल एकमेकांना कनेक्ट करून न्यूट्रल पॉईंट तयार करायचा आहे आणि राहिलेले 3 टर्मिनल असणार आहेत ते स्लिप रिंगला म्हणजे रोटरवरती माउंट केल्या स्लिप रिंगला आणून कनेक्ट करायचे आणि त्या स्लिप रिंगला आपण ब्रश कनेक्ट करून ती जी स्लिप रिंग असणार आहे ते आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स स्टार कनेक्टेड व्हेरिएबल रेजिस्टन्सला कनेक्ट करणार आहे. सो ह्याचं ऑपरेशन कसं होणार आहे, ज्यावेळेला आपला मोटर सुरू करायचे त्यावेळी आपण हा जो स्विच असणार आहे तो इकडं लेफ्ट पोझिशनमध्ये पुट करणार किंवा लेफ्ट पोझिशनला मूव्ह करणार आहे. त्यावेळेला हे 3 टर्मिनल जे असणार आहेत ते असे शॉर्ट होणार आहे. सो हे 3 टर्मिनल शॉर्ट झाल्यावर काय होतं आहे, हा जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो रोटर सर्किटमध्ये कनेक्ट केला जातो आहे. सो ज्यावेळेला तुम्ही 3 फेज सप्लाय अप्लाय करताय फुल व्होल्टेज असलेला 3 फेज सप्लाय त्यावेळेला हा रोटर रेजिस्टन्स ह्या रोटर सर्किटमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स ह्या रोटर सर्किटमध्ये ॲड असणार आहे. त्यामुळे त्या रोटर सर्किटमधला करंट जो असणार आहे तो लिमिट केला जाणार आहे. ओके, सो जसं जसं मोटर स्पीड अटेंड करायला सुरू करेल किंवा मोटरचं स्पीड वाढत जाईल तसंच हा रेजिस्टन्स जो असणार आहे तो कमी कमी केला जाणार आहे. आता रेजिस्टन्स ज्या वेळेला पूर्णपणे कमी करून होईल त्यावेळेला काय केलं जाणार आहे, हा जो स्विच असणार आहे हा स्विच इकडं राईट पोझिशनला मूव्ह केला आहे. सो त्यावेळेला हे 3 टर्मिनल्स हे असणार आहेत ते शॉर्ट होणार आहेत.
सो हे 3 टर्मिनल शॉर्ट झाले काय होतं आहे, जो एक्सटर्नल DC सप्लाय असणार आहे तो सप्लाय आता इथून रोटर सर्किटमध्ये ॲड होतो आहे. सो एक्सटर्नल DC सप्लाय रोटर सर्किटमध्ये ॲड झाला म्हणजेच काय, तो रोटरला सप्लाय मिळाला. आणि रोटरला सप्लाय मिळाला म्हणजेच काय, तर एक्सायटेशन मिळालं. सो रोटरला ज्या वेळेला एक्सायटेशन मिळेल त्यावेळी तो जो रोटर आहे तो सिंक्रोनस स्पीडने फिरायला सुरू करणार आहे. ओके, सो अशा प्रकारे सिंक्रोनस मोटर जी असणार आहे ती ॲज अ स्लिप रिंग ऑर वाऊंड रोटर इंडक्शन मोटर म्हणून सुरू केली जाणार आहे. ओके, त्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे या ठिकाणी तो स्टार्टर यूज केलेला आहे. स्टार्टरच्या वेळी तुम्ही स्टार्ट पोझिशनला कनेक्ट करताय, कारण ज्यावेळेला मोटर आपल्याला सुरू करायची आहे त्यावेळेला आपण स्टार्टर पहिल्यांदा स्टार्ट पोझिशनमध्ये घेणार. त्यावेळेला हा रेझिस्टन्स जो असतोय तो रोटरमध्ये ॲड होतोय आणि त्यामुळे रोटरमधला करंट जो आहे तो लिमिट केला जातोय. रोटरमधला करंट लिमिट होतोय आणि रोटरचं स्पीड जे असणार आहे ते हळूहळू वाढत जाणार आहे. सो रोटरचं स्पीड ज्या वेळेला सिंक्रोनस स्पीडच्या जवळपास जाईल त्यावेळेला हा जो स्विच असणार आहे तो परत ना रन पोझिशनला कनेक्ट केला जाणार आहे. सो रन पोझिशनला कनेक्ट केला की एक्सटर्नल रेजिस्टन्स कट होतोय आणि त्या रोटर सर्किटला एक्सायटेशन मिळणार आहे किंवा रोटर सर्किटला सप्लाय मिळणार आहे. सो रोटर सर्किटला एक्सायटेशन मिळालं की रोटर जो असणार आहे तो सिंक्रोनस स्पीडने फिरायला सुरू करणार आहे. सो अशा प्रकारे आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटरसारखा सिंक्रोनस मोटरचा रोटर जो असणार आहे तो रोटेट करू शकणार आहे. ओके, सो हे असेल आपलं स्टार्टिंग ऑफ सिंक्रोनस मोटर ॲज अ स्लिप रिंग ऑर वाऊंड रोटर इंडक्शन मोटर. ओके, त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा, आपण तो डाऊट क्लिअर करूया. ओके, थँक्यू.